राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी अभियान राबविणार असल्याचं राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी बोलताना सांगितलंय। गाव तिथे शाखा निर्माण करून रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी गाव, शहर, तालुका पातळीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही कटारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय। समाज जोडो अभियान, आम्ही रिपब्लिकन अभियान घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते, कार्यकर्ते सर्व समाज घटकांना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने रिपब्लिकन चळवळ मजबूत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत। रिपब्लिकन पक्षाच्या नावाने काही स्वार्थी नेते नेहमीच प्रस्थापित पक्षांच्या दारात कटोरा घेऊन भिकेची याचना करताना वारंवार बघावयास मिळत आहे। ही अत्यंत खेदजनक अशीच बाब आहे। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात महाराष्ट्र राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते, महिला, युवक, युवती दाखल होत आहे। रिपब्लिकन पक्षाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळातील गतवैभव पक्षाला प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली आहे असेही अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी बोलताना सांगितलंय। या बैठकीस जिल्हा नेते दिलीपजी प्रधान, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आव्हाड, युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपिन कटारे, नाशिक जिल्हा नेते मनोहर दोंदे, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितूभाऊ बागुल। या बैठकीस जिल्हा नेते दिलीपजी प्रधान, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आव्हाड, युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपिन कटारे, नाशिक जिल्हा नेते मनोहर दोंदे, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितूभाऊ बागुल, नाशिक जिल्हा नेते संजय तुपसुंदर, नाशिक शहर उपाध्यक्ष प्रशांत भाऊ, महिला आघाडी नेत्या मीनाताई भालेराव, नाशिक युवा तालुका अध्यक्ष किरण भाऊ गायकवाड, नाशिक महानगर संघटक सागर भाऊ जाधव, पंचवटी अध्यक्ष गौतमजी दोंदे, पंचवटी युवा आघाडी हेमंत भाऊ आहेर, दिंडोरी युवा नेते राहुल भाऊ शार्दूल, समाधान भाऊ सोनवणे, प्रशांत कटारे, सातपूर आकाश भाऊ आव्हाड, नाशिक रोड राजेंद्र जिव्हालेराव जुना, नाशिक शकील भाई शेख, उपनगर किरणजी खडतळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज नाशिक येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झालेली आहे आणि सदर बैठकीमध्ये महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकाबाबत चर्चा करण्यात आली। महाराष्ट्रात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण या विभागामध्ये रिजनल वाईज ज्या मतदारसंघात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे, असेच मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने लढवण्याचा निर्णय पारित केलेला आहे। नाशिक जिल्ह्यात देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा रिपब्लिकन आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि त्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यातील कोणते विधानसभेचे मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढवू शकतो त्याबाबत देखील आज चाचपणी करण्यात आली। लवकरच नाशिक जिल्ह्यातील उमेदवार देखील आम्ही जाहीर करणार आहोत। या बैठकीमध्ये 15 विधानसभा मतदारसंघापैकी एक 10-11 मतदारसंघावर आमची चर्चा झालेली आहे आणि उर्वरित मतदारसंघावर देखील चर्चा करून किती मतदारसंघ निश्चित आम्ही लढू शकतो याबाबतचा लवकरच आम्ही निर्णय जाहीर करू। रिपब्लिकन पक्षाकडे युती आणि आघाडीचा निवडणूक समझोत्याचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे। आमच्या पक्षाच्या कोर कमिटीचे पदाधिकारी युती आणि आघाडीबरोबर चर्चा करत आहे, परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जो मागणीनामा तयार केलेला आहे तो मागणीनामा युती अथवा आघाडीने मान्य केला। ब्युरो रिपोर्ट, लोक राजकारण न्यूज, नाशिक।